नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीससाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि माहे मे 2025 मधील मानधना संदर्भात इथं खूप मोठी अपडेट आपल्या समोर आलेलं आहे। बघा, मागच्या 2-3 महिन्यामध्ये आपण पाहिलेलं की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं मानधन वारंवार रखडलं गेलं, त्यांचं मानधन वेळेवर होत नव्हतं। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु आता मे महिन्याचं मानधन बघा, आज 23 मे पासूनच मे महिन्याच्या मानधनाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच कार्यरत अधिकारी यांना मानधन कशा पद्धतीने भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तुम्ही पाहू शकता, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा बघा महिला व बालविकास विभागाचा हा GR आहे। दिनांक बघा 23 मे 2025 हा GR आहे ना। हा GR अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं रखडलेलं मानधन हे त्यांना वेळेवर भेटण्यासाठी या GRद्वारे मदत मिळणार आहे। शासन निर्णय काय झालेला आहे तर बघा, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन असते। एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक X1 मुख्य लेखाशीर्ष 2236 पोषण आहार अंतर्गत कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे माहे मे 2025चे बघा, माहे मे 2025चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे आणि एकूण बघा 49 कोटी रुपये एवढी याच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना माहे मे 2025चं मानधन हे जूनच्या 1 ते 5 तारखेदरम्यान जमा होणार आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जे लेखाशीर्षामध्ये जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीनुसारच त्यांना त्यांचं मानधन भेटणार आहे। आणि इथं आपल्याला अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची तरतूदसुद्धा केलेली आहे। त्यामुळे माहे मे 2025चं मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लवकरात लवकर भेटणार आहे। बघा, सदर निधी हा जो 49 कोटी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, तो निधी हा जमासुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, या निधीसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील, त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येणार आहे। त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष, वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन याचे काटेकोरपणे पालन करावे। तसेच बघा, सदरचा जो हा शासन निर्णय आहे तो नियोजन विभागाकडून 11/4/2025 व वित्त विभागाचा बघा 17/4/2025 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसारच निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि सदर शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा GR पाहू शकताय। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी हा GR खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा, या GRच्या आधारेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचे माहे 2025चे मानधन हे वेळेवर भेटणार आहे। बघा, याची तरतूदच 23 मेला करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांचं मानधन हे माहे मे 2025 संपल्यानंतर लगेचच 1 ते 5 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे। एकूण बघा 49 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.